इकडे त्याच्या बाहेर ग्रंथ अरे बाबा ग्रंथ ते मेलेले लाखार ग्रंथ मेलेलं लाखार ग्रंथ हे फुल्यादा बुद्धाला जर भेटायचं असेल एक शार्ट बुद्ध टचिंग टीचिंग देतो अशा टिंगल करते हे लोक मरतात कसे सांग माहित नाही अशा पाठी मरतात ना लोक अशी. त्यांनी मला अजून एक बर्ड दाखवला दीपू सो एक बर्ड दाखवला 100 रुपये भरून पण तो पक्षी आम्हाला बघायला नव्हता मिळाला. सो तो बर्ड यांनी बघितला आणि दाखवू का ब्लॉग मध्ये हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आज आम्ही गँगटॉकमध्ये आहोत आणि आज आम्ही गँगटॉकमधून निघून दार्जिलिंगसाठी निघणार आहोत आणि त्याच्यामध्ये साईट सीनमध्ये आम्ही पेलिंगला जाणार आहोत. सो मी रेडी आहे. कसं वाटतोय कमेंट करून सांगा. आणि रात्री लेट आलो, लगेच एडिटिंग केली तुमच्यासाठी की पटापट तुम्हाला अपडेट देऊ आणि मग इथून आम्ही चेकआउट करून निघतो पेलिंगसाठी. त्याच्या आधी नाश्ता करू. आताच मला जगदीश मामा भेटले. जगदीश मामा विचारलं की नाश्त्याला काय आहे, तर म्हणतात हराभरा कबाब आहे. आणि ते थंडी एवढी आहे ना की रूममधला ड्रायर आहे. हा ड्रायरने हा हिटरचं काम करतो. हात वगैरे गोठतात. ते रात्रीपासून मी याच्यावरच हे केलं आहे. सो चल आता निघतो, मी रेडी आहे. चला 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 यशपाल दादाचा आवाज आला. निघूया आपण नाश्ता करायला. तुम्ही रेडी आहे, विधी रेडी आहे. विधी बॅग घेऊन बाहेर पण निघाली तरी आमची निकेश दादाची तयारी होत नाही. यार चल, जिने तयारी करायला पाहिजे, जिने मेकअप करायला पाहिजे ती बाहेर निघले बॅग घेऊन. जेव्हा पण येतो पहिले खाऊची बॅग घेईल. अरे बाबा खबरा खाशील माहित नाही कसं थांबताव 4-4, 5-5 तास बाबू. पाणी पण नसतं. आई रेडी जायचं, थंडी लागते काय. चला पर्याय कुठे येतो. चला जाऊया आता नाश्ता करायला. आत्या हॅलो. आत्याने फुल फोटो काढून घेतले. इथे काही फोटोज आहेत, मी पण रात्री बघत होतो. जुने फोटो आहेत. हा चोग्याल पालडेन थेंदूप नमग्याल त्यांचं नाव चोंग्याल पांड्याल थिंगोन नामग्याल आणि निवांग चोग्याल सर ताशी नामग्याल. चला 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 चला. आता नाश्ता केला तुम्ही? नाश्ता केला? हा 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 याक बियर ठेवायचे, पाणी ठेवले नाही ना आपल्या इथेच एवढे बघा ना. हराभरा कबाब आहे. हराभरा कबाब खाऊया. काय चांगला लागते का? मस्त आहे ना. म्हणजे जादा. चला आता आमचा नाश्ता वगैरे झाला. तसं मी सहसा चहा पित नाही, पण ते क्लायमेटमुळे चहा प्यावा लागला. महत्वाची गोष्ट ती आणि फिलादा आहे वडे हराभरा कबाब. वडे. चला थंडी आहे त्याच्यामुळे चहा प्यावा असं वाटतं. आणि मग इथून आम्ही साईट सीनसाठी पण निघणार आहोत. निकेश तुम्हाला मी निकेश दाखवतो बघा. 1 2 3. थंडी का मोसम. तिला बिचारला तसाच ठेवले. तिला काय पोरीनं थंडी लागते ना? मी बिचारा तर बिना जॅकेटचा आहे. मग पोरीनं थंडी लागते. पोरी हॉट असतं ना. हॉटचा प्रश्न, त्याला थंडी लागत. थंडा भरली थंडी आहे. सो मी तिकडून खाऊन बाहेर आलो. हॉटेल खूप छान आहे आणि त्याच्यापेक्षा छान पण इथे बाहेर व्ह्यू पण आहेत बघा. इथे ग्लासेस आहेत सगळ्या साईडने, सगळे व्ह्यू आहेत. पण सगळ्यात भारी व्ह्यू इथे भेटला मला. मी तुम्हाला दाखवतो इथला व्ह्यू.
तुम्ही पण मग कमेंट करून सांगा की इथला व्ह्यू कसा वाटला तुम्हाला. हॉटेलमधला टेरेसवरचा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला तुम्ही मग मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा. यो काय ओल्ड मंक यो आयशा तू डोकरा कोण आहे? ओल्ड मंक नाही ओल्ड मंक वरती आहे. नाही खालीच आहे तो. यो पण ओल्ड मंक आहे. त्याचा चेहरा आहे ना बघ ना वरचे बघ. हा तसंच टाकलाय वरती काय संग्रीला नाही काय हो घेऊन हो जबर सांगलीला आहे आपल्याकडे संग्रीला आहे. चला आपण आता जाऊया. चला आता आम्ही निघालो बाहेर. तुमच्या गाड्या आलेल्या आहेत. सगळ्या गाड्या लोड करतोय. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. 5 मिनिट काय बोलला काय तो. चलो काय झालं सांगचू. आमच्या गाडी आमची गाडी नाही आली अजून. बाकी सगळ्या गाड्या लोड होत आहेत. हम फिर मार्केट घुमेंगे. करंदा तिथे आमच्या 40 जणांमध्ये करंदा आणि यशपालदा असे आहेत. तिथे अख्खा मार्केट फिरून आले. MG रोड वगैरे फिरून आले. खूप MG रोड फिरताना मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केली होती आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की या ठिकाणी यायचा जो अनुभव आहे तो मला तरी वाटतं लंडन आणि पॅरिसला जाण्यासारखा होता. कारण या ज्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणचे रस्ते तुम्ही पाहिले आणि तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये का तिकडे जायला याची पाहिजे होता का नव्हता पाहिजे होता. तिकडे ते ॲडव्हेंचर करत जाऊन 0 पॉईंट बघायला हवा होता की MG रोड बघायला हवा होता. हे तुम्ही कमेंट करून सांगा. चला आता आपण जाऊया. गाडीवाला काय आपला आपण इथे थांबू आता. आपण आज MG रोडला जाऊ. सो चला आता आमची पण गाडी आली. ही शिवम या लोकांची गाडी आहे. त्यांचा ड्रायव्हर पण आहे. काय साबजी किधर जाना अभी. पेलिंग आमची. आम्ही चाललो आता पेलिंगला आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलो. आम्ही रेस्टसाठी थांबलेलो. सगळे रेडी आहेत. त्या टेम्परेचर थोडासा वाढलाय. दीप्ती बिन मस्त असते बघा. ती खुश आहे. रात्री 2 वाजता आले ना म्हणून ती खुशी तिला कपली नाही. यशपाल भाऊ आमच्या सोबतीला नव्हते ना थोडं मूड ऑफ होता. हो म्हणून यशपाल दादा नव्हता म्हणून आम्ही जाताना पण अडकलो ट्रॅफिक मध्ये येताना पण अडकलो ट्रॅफिक मध्ये. आज फुल मजा. त्याच्यासाठी चांगली हो. सोबत नेणं गरजेचं असते. हा म्हणून बरोबर नेऊ नका. हा आमच्यासारखी चांगली माणसं न्या तेव्हा तुमचं काम सक्सेस होईल. 100%. आता सोबतच जाऊ. चला आता इथून पेलिंग काहीतरी 48 किलोमीटर बाकी आहे. आम्ही गेले 2-3 तास झाले मी ट्रॅव्हलिंग मध्ये आहोत आणि रात्री लेट आलेलो. सो लेट झोपलो आणि लवकर उठलो. त्यामुळे मी सकाळपासून मी ते ट्रॅव्हलिंगमध्ये घेतला नाही ब्लॉग. आता आम्ही रेस्टला थांबलो तेव्हा घेतला आहे. आता आम्ही थोड्याच वेळात पोचू पेलिंगला आणि पेलिंग नंतर आमचा स्टे असेल दार्जिलिंग ना. ते नाही पेलिंगला आहे. पेलिंगला स्टे आहे आणि मग दार्जिलिंगला उद्या. अच्छा सो आज आमचा स्टे पेलिंगलाच असेल. टेम्परेचर तुम्हाला मी सांगेन तर गँगटॉकमध्ये टेम्परेचर लो होता. जेव्हा आम्ही जॅकेट्स वगैरे वेअर केलेले सकाळी तुम्हाला मी दाखवलं. सकाळी जेव्हा मी ब्लॉग स्टार्ट केला तेव्हा आम्ही जॅकेट वगैरे घातलेले. पण गँगटॉकमधून पेलिंगला येताना टेम्परेचर थोडासा वाढतो. जाणे का अंदर चलो. हां सो चला जाऊया आपण. टेम्परेचर वाढतो सो जॅकेट वगैरे काढलेत आम्ही. सो आता पेलिंगला जाता जाता आम्ही थांबलो रस्त्यात कारण जेवणाची वेळ झालेली आणि आम्ही जेवण कॅरी केलेलं. ही अंडा चिकन बिर्याणी आहे आणि सो आम्ही सगळे इथेच साईडलाच थांबलो जेवायला. तुला आता जेवते ना कळ द्या. डबका Here I come. Oh. Here I come. डबका अंडा आणि चिकन मिक्स आहे. हे बघा, हा अंडा आहे, हा चिकन आहे आणि बिर्याणी आणि बिर्याणी आहे. हॉटेलच्या इकडच्या तिकडच्या खाण्यापेक्षा आपल्या आगरी कुक आहेत. पापड पण आहे. त्यामुळे आमचं पोट साबूत आहे. पापड तो व्हेजवाल्यांचा आपण उचलले त्यांचा. चोरले आम्ही पापड आहे आणि यांचे पाला पण आहे. पाला पण
काय पाला फुकट मला फुकट. चला आम्ही सगळे रोड साईडलाच जेवतो. इकडे आपल्यासारखा धुळीचा वगैरे टेन्शन नाही आहे. इकडचे रोड आणि पॉल्युशन वगैरे खूप कमी आहे इकडे. चला आता जेवण वगैरे करून घेतो. व्हेजवाल्याजवळ कोणीच उभा नाही काही, फक्त पापडाला गर्दी आहे. सो आमचं जेवण वगैरे झालं आणि इथे जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली आम्ही उतरतो आता सगळे. राज लातमध्ये तर कवर दिशील म्हणूनच माणूस डायरेक्ट खपन 100%. ये लवकर ये. सो चला आम्ही आता खाली जातो. खाली नदी आहे, नदीजवळ आम्हाला फोटोज वगैरे काढायचे आहेत. ये ना माझ्या राजा. चला आम्ही उतरलो खाली. अरे तू बाबा तेच ते अगोरी बाबा जॉब करायला बस जसा काही कपडे थोडेसे असं पुजं होतं. जॉब करायला बसले मुद्दामून. चला आम्ही आता जातो खाली. आहे फोटो काढूया. मिनी नाट लावली असती ना तर इथं थांबली नसती, डायरेक्ट खाली असती. तू उड्या टाक ना, मी व्हिडिओ करते ते. चल मी पवन तुम्ही पवन बघा जा. चला बघू कोणते निम्मत पाणी उतरायचे. तेनक आईस चॅलेंज वर. चला बाकी सगळे आपली गँग इथे पोचलेली आहे. आणि इथे आल्यावर एक डायलॉग आठवतो आम्हाला. 2.5 वर्ष अगोदरचा डायलॉग आहे. आम्ही सध्या पेलिंग मध्ये आहेत. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं कसं ओके मध्ये आहे. काय बोलते बोला आता. हे सगळं गारगोट. नदी कुठली आहे माहित नाही. बोलायला तपाला बसला ना डायरेक्ट देव पावल तुला. माझा कोणी फोटोग्राफी नाही तेव्हा ते तिकडे सगळी गँग इथं. चला खाली चला. तुझी मीटिंग आहे. सो आम्ही पोचलो आता बर्ड्स पार्क मध्ये. मी नाव विचारलं, त्यांनी नाव सांगितलं. मग मी वाचायला आलो. मी वाचलं. मग विचार केला की मी वाचून तुम्हाला दाखवण्यापेक्षा तुम्हीच वाचा. हे काय लिहिलं तुम्ही वाचा बाबा. सिरक्योंग तुलकू बर्ड पार्क. सिरक्योंग तुलकू बर्ड पार्क. मामा गोठले मामा काही बघ आता. आमचा पंकज मामा. सुदीप भाई दोपहर में कैसा हुआ. अच्छा तुम्ही नको गेले त्याला. तुम्हाला बरा तो पोऱ्याच भेटले. आमच्या काका भेटायला बुजवता. चला आम्ही आता जातो आतमध्ये. भेटेल का तिथं. वाघ बघाच आहे. बघ ना जिंदा शेर नीला. ब्लॅक पॅन्थर लय दिवस झाला बघतो. ब्लॅक पॅन्थर नाही, ब्लॅक ब्लॅक बोका. इकडे बघ काय घेतलं बघू. ब्लॅक पॅन्थरच नाही. आज आहे चमडी बाबा. असं काहीतरी. सो चल आता आम्ही जातो आतमध्ये. 200 रुपये दादा 14 वर्षाचे खालचे ना 25 रुपये. आम्ही जातो आतमध्ये आता. तिकीट्स वगैरे काढून झाले आपले. लुटालुटी. पाखरा बघायला या ना बाटल्याचे डोंगरीने तो बोलया दा. थांब ना. आतमध्ये तिकीट काढायचं आहे. जाऊचा का आतमध्ये तिकीट केलं हे काय बोला पल्लाला काही थांबवला ना. तुम्ही थांबवला ना जेला काही. क्या मेरा एक दोस्त है वो भी इधर का है. राहुल गाँव में इधर का ही है. हमारे गांव में रहता है राहुल. इधर सिक्किम का है. पता नहीं मतलब वो बताता नहीं. सिक्किम का है, तिब्बत का है, चीन का है, आसाम का है, वो पता नहीं लेकिन इधर का ही है. चलो राहुल के लिए हाय बोल दो. हाय राहुल. सो आता आम्ही सिरक्योंग तुलकू बर्ड पार्क मध्ये. चल इकडून काय इकडून.
या का स्कॅम केला आपल्यासोबत. तू स्कॅम हो भाई. पैसा बरबाद. पिसालले भाई करण भाई पिसालले. करण भाई पिसालले. अरे 2600 रुपयाचा पुरा गेले. 2600 रुपयाला आम्हाला ही अंडी बघा ना. ही अंडी आमच्या दुकानावर गौरी आहेत ना. आमच्या दुकानावर गेला ना ते रुपयाला एक अंडा. ते 2600 रुपयाची 10 अंडी बघा लागले. काय शपथ बोला. आम्हाला वाटलं ओरिजिनल पंख आहेत का. त्या बाग का इथं काय यो गोल्डन काय या लिहिले तर स्पेलिंग बी समजे ना. काय पिकॉक. पिकॉकची अंडी आणि पिकॉकचं पंख. हे आऊल पिजन येलो गोल्डन पिजन. काय या बघा ना कुठं. हा मग ऑर्चिडचा अंडा होते एवढा. ऑस्ट्रिच ते ऑर्चिड नाही ऑस्ट्रिच असते तो. भारी ना जेवण होईल डायरेक्ट एक अंड्यान. अरे पण ती अंडी फुटली. 3 दिवस बुर्जी खातो. या काय रे यार. छी चल ना बरोबर काहीतरी असं. ఎందుకు ఎస్ బతుకు ఎందుకు నువ్వు బతుకుతావు. छी. सो तिकडे तो फक्त डेमो होता. मेन गेम इधर से चालू होएगा. हाय हाय हाय. शी इज माय वाइफ एंड मी. नाही ये मावशी इथे. मावशी इधर आहे. शी इज माय मावशी. शी इज माय मावशी एंड मी. हाय. हॅलो शी इज माय मावशी. मावशी गिव हिम तिकीट्स. 2 tickets. बॅगिंग तिकीट ठेवले. Don't make noise. Okay, inside the ओके ओके. Please count it. हो मॅनेजर बाबा मॅनेजरला एंट्री मारी आहे. मॅनेजर मॅडम. दीप्ती टूर्स अँड ट्रॅव्हल्सची ओनर. सॉरी दक्षता टूर्स अँड ट्रॅव्हल्सची ओनर आणि मॅनेजर ती तिकडं. कांटोपी सॉरी लाल टोपी. माही कांटू तू काय फुलं होती ना दया आपण काढलं फोटो ते. नाही रे. या बुद्धा पाकला. हा मावशी तर काहीच. शी इज माय मावशी. हे मावशी ताई खांद्यावरची. आणि हाय गाईज. हाय. आम्ही मामाला मिस करतोय. मावशी सोडून आम्ही सगळे मामाला मिस करतोय. तू मामाला मिस करते का नाही आता व्लॉग मध्ये सांग. करते हे करते बोलले का आता. वरवर्षी. आणि आम्ही मावशीला वरवर्षी. मामा दिवस हा. आणि गाईज उद्या ऐका उद्या मावशीचा बर्थडे आहे. म्हणजे तुम्ही जर आज व्लॉग बघताय तर आज मावशीचा बर्थडे आहे. सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये मावशीसाठी हॅपी बर्थडे लिहा. आणि मावशीने आम्हाला पार्टी दिली पाहिजे की नाही ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. अरे पाणी पाहिजे पाणी. काय फोटोग्राफर. फोटो काढायचं ना आमचं. कधी काढतो फोटो. गाईज आम्ही 100 रुपये तिकीट काढून आलो आणि फायनली आम्हाला पहिले पक्षी दिसले. हे बघा पहिले पक्षी. बदक पक्षी असतं. बदका नाच रे तुझी पिल्ली 5 रे. 5 अरे हो. सो आम्ही आलो आता पुढे बघायला आणि आमच्या टूर मॅनेजरला अटक केलेला आहे. आम्ही जेल खोलला. तेव्हा फाईन आहे कसली तरी 500 रुपये. कसली 500 रुपये देतील व्हिडिओ केले होता. लिटरली फाउंड फॉर 5000 फाईन. साखल्या लागल्या मग बाबा. त्यांच्या मागे नको साखल्या विकल्या. दुबईच्या जेल मध्ये अय्यो. काय अरे हो इथं बाहेर पक्षी. हे बघा इथं आहेत. ये नाला का ये पोपट नाही आण. मेंढा आहे. ये तो आतला कंचा तो गोल्डन प्लेसन कोण. हा तो नर आहे. थांब खाली चल. मॅनेजरने बोला खाली चलो तो चलो. अजून खाली जाऊ. चलो आपण अजून खाली आणि खाली हाकता गई. सो आम्ही खाली आलो आणि खाली ते रॅबिट्स वगैरे पण आहेत. हे बघा. चलो तुम्हाला आता जवळून पक्षी बघायला भेटले. सावशील र. मी डेंजर आहे पिसान झगटकन. हे बघ किती जवळ. मी इथं उभा तो इथून गेला.
हम्म. आजा. नाही नाही 5,000 फाईन. इकडे इकडे रे. तुला कुठेतरी बघितलं का वाटतं? हात घालाय त्यांची. मानसी लपली गई कुठेतरी बघित त्याला कुठेतरी बघितलं. चल या के बघत राहिले म्हस खाते तो कंचा कावला हय तो बा तो म्हस खाते न शिव बसून कोणतरी बिजा पक्षी खातो तर पाहताय अजून पक्षी खाले कोणतरी आणि त्याला खाला असेल मग कदाचित. चला आपण जाऊया पुढे. चला आपण आता जाऊया पुढे. पुढे पण भरपूर सारे पक्षी असतील. सिडकियोंग टुकू बर्ड व्ह्यू मधून कुठून आहे काही ना पक्षी ना तिकडे हन पुढं. यो भारी दिसते. तुम्हाला एकमेकांची भाषा समजत असेल ना? मग केसांची मुलं. बघा 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 हे बघा हे आहेत मेलॅनिस्टिक फिसेंट. सो आम्ही तिकडे होतो सिडकियोंग तुल्कू बर्ड पार्कमध्ये. तिकडे होतो. तिकडून आम्ही फोटो काढत काढत तिकडून तिकडे झालो. इथे यायचंच विसरलो. सो इकडे पण पक्षी आहेत. म्हणजे आम्ही बघितलं इथे तिकडे गेलो आणि तिकडून परत वरती गेलो फोटो काढायला. व्लॉग घ्यायचाच राहिला. सो तुम्हाला पण मी व्लॉगमधून आपल्या तो कोण झोपले सिक्कीम दार्जिलिंगची टूर देतोय. काय कोण झोपले? मामा तो. सिक्कीम दार्जिलिंगची ट्रिप मी तुम्हाला दाखवतोय. तुम्हाला पण घर बसल्या सिक्कीम दार्जिलिंग दाखवतोय. सो मग आता सिडकियोंग तुल्कू बर्ड पार्क पण दाखवेनच. सो त्यासाठी मी तुम्हाला इथूनच दाखवतो. बघा बाकी बर्ड्स पण बघा. कुठं गेला रियांचा? जाऊन दे ना ओळखत. जवळून नाही दिसत. तुम्हाला पण जर बघायचे असतील तर दीप्तीताईचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंट आहे. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून इकडे येऊ शकता जाऊ शकता न बघू शकता. सो चला आता आमचे सगळे बर्ड्स बघून झाले. छान होतं सगळं. आणि आता त्यांनी मला अजून एक बर्ड दाखवला. दीपू दीपू सो एक बर्ड दाखवला. ते 100 रुपये भरून पण तो पक्षी आम्हाला बघायला नव्हता मिळाला. सो तो बर्ड यांनी बघितला. आणि दाखवू का ब्लॉग मध्ये? दाखवू ना. सो चलो आता आम्ही पोचलो त्याच बर्ड पार्कच्या थोडंसंच पुढे मॉनेस्टरी आहे. मॉनेस्टरीचं नाव वाचला मी पण तो काही समजला नाही. पक्का मोठा होता. किंगशांग सुंगशांग छुंग पक्का मोठा नाव होता. बसला मी तिथं. चला आता आपण जाऊया वरती. ठाकूर दिसते काही? हा किधर आहे सांबा? सांबा नाही रे ठाकूर ना माझे राजा. हा सॉरी ठाकूर. कवर लावता. चला जाऊया मॉनेस्टरी मध्ये. आणि हे त्याला काय बोलतात? अवेलेबल आहे. आलो आलो. काय करता नाही? सो आम्ही मॉनेस्टरीमध्ये आहोत. त्याचं नाव पेमास आहे. थांबा मी तुम्हाला परत एकदा वाचून सांगतो. सो या मॉनेस्टरीचं नाव आहे पेमा यांगत्से. पेमा यांगत्से मॉनेस्टरी. आणि ही 1647मध्ये लामा यात्सून चेम्पो यांनी डिझाईन आणि इस्टॅब्लिश केलेली ही मॉनेस्टरी आहे. आणि ही मॉनेस्टरी सिक्कीममधली सगळ्यात जुनी मॉनेस्टरी आहे. आणि ती 1647 पासून आज पण तशीच चमकते जशी ती आधी चमकायची. ही बघा ही मॉनेस्टरी आहे. इथून चला मी तुम्हाला ना समोरून व्ह्यू दाखवतो. एक मिनटं मी तुम्हाला समोरून दाखवतो. माझ्या मागे तुम्हाला ती दिसत असेलच मॉनेस्टरी. आणि
हे जे काय बोलतात त्यांना लामा की त्यांचे जे असतात अनुयायी ते एक विशिष्ट हे करतायत. मी आतापर्यंत ज्या मॉनेस्ट्रीला बघितल्या बऱ्याचशा मॉनेस्ट्री बघितल्या मी विजिट केल्या पण मला हा जो त्यांची जी मुवमेंट आहे हे मला बघायला मिळालं नव्हतं आणि बहुतेक करून तुम्हाला पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे बघितलं नसेल. सो चला आपण आता जाऊया आतमध्ये आणि आतमधून मी तुम्हाला मॉनेस्ट्री दाखवतो. सो चला आता आपण जाऊया आतमध्ये आणि मॉनेस्ट्रीमध्ये आपण बघूया. सोबत फुल्या दादा आहे आणि ही बघा ही मॉनेस्ट्री आतमधून काही अशी असते. सगळे शांत आहेत. बोलू शकते थोडा सगळी शांत मी पण शांत होतो. मी आता आलो फर्स्ट फ्लोअरला आणि इकडे फर्स्ट फ्लोअरला कर या एक या त्या दिवं ठेवले. पंकज वाजून ती आमच्या बोलते एक दिवा नाही वाचा बोलते एक दिवाने वाजा ना सगळी इकडे फिरवाचा होता खोटा वाटते का तुम्हाला खरंच ना त्या लिहले ते पिये पाहिजे मरतात याने ना तुम्ही दिवा तशा खालच्या जा ना दिवा जे उन्हे नाही जा करा त्या जिन्याजवळ आहे ना त्याच्यावर कपाटावर लिहिल्या भारी बघता ही लोक अशा टिंगल करते ही लोक मरतात कशी सांग माहित नाही अशा पाठी मरता नाही लोक अशी कसं तुझी पाली मोरली चला 2 मिनिटं मी बघून नेलो ना आपल्या युट्यूब फॅमिलीला पण दाखवून आपण मॉनेस्ट्री कशी असते आतमध्ये. पोरं नाही ना खरी डोला बाहेर डोळ्याचे रक्त पण आलेलं दाखवलं ना. सो इकडे त्याच्या बाहेर ग्रंथ अरे बाबा ग्रंथ ते मेलेलं लाखाऱ्यान बोलते ग्रंथ रे मेलेलं लाखाऱ्या ग्रंथ हे फुल्यादा बुद्धाला जर भेटायचा असेल एक शार्ट बुद्ध टचिंग टचिंग नाही टीचिंग देतो. तोन पा चोम धेन धाई तोन पा चोम धे धाई शारीपुत्र हे शारीपुत्र चारी नाही रे बाबा शारीपुत्र आणि यांचं नाव आहे तोंग पा चोम धेन धाई मौगल्याना टचिंग ऑरा मायनस हे फुल्यादा याला सांग पंकज मामा काय या गोष्टी याला सांग कशी मर्दानी लोक
रायफल बनवलं कसं वरती यायला की वरती काय हे थांबा रे. चला आता आम्ही अजून एक वरच्या फ्लोअरवर जातो. इकडे काळोख आहे इथे मी हॉन्टेड वाटते नक्की असं? फ्लॅश पेटला दिसते बघ. आता काय बोला नाही त्यात ए बाबा या कसं ना बा अरे मी मागे होतो ना. या भारी आहे. राजाचा महल होता तुमचा महल. यांची पहिला अशा माड्या होत्या. चायनाला असंच असतं मेल अरे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सो चला आता आपली मॉनेस्टरी बघून झाली आणि जसा जसा वेळ जातो तसा तसा इथला टेम्परेचर कमी होत चालला आहे आणि थंडी वाढत चालली आहे. सगळ्या गाड्या भरलेल्या आहेत. आपण पण गाडीत बसूया आणि निघूया आपल्या हॉटेलकडे. आमचा निमा त्याचा वाट बघतोय माझी. सो मी पोचलो आता रूममध्ये आणि मॉनेस्ट्रीपासून जवळच होती आणि पोचून झाली 10-15 मिनटं झाली आणि इथे पण बहुतेक तरी थंडी असणार. आम्हाला आता थंडी वाजते. थंडी असणार कारण रूम वुडन फिनिश आहे आणि आम्ही येऊन सगळं एक्सप्लोर करून झालो. मी आता तुम्हाला दाखवतोय आणि ते हीटर पण आहे बेडला. बेड गरम तो तकेदाचा बमला असल्या जास्त वेळ बसू नको त्याच्यावर. मेड इन चायना ना. सो गाद्या पण विथ हीटर आहेत म्हणजे बहुतेक रात्री कुल्फी जमेंगा लगता है. मी तिथं झोपो ना. मला 2 ते सॉकेट लागतील ना. मी ते कोपऱ्यात झोपता. तिथं कोण झोपल? मग राज तू खाली झोपशील ना मॅट्रेसवर. शिवमदा बाहेर शिवम तिकडे मॅट्रेसला हिटर ना. या कुल्फी पाडली तर आमच्या मध्ये नाही चालेल आम्हाला. अरे हो तकेदारला चटका बसले बमला. सो चला आता फ्रेश होतो. चिकन फ्राय बनवलेला आहे आणि हँडसम बॉय विथ गोट्या अँड विथ मोर हँडसम बॉय. तो डायलॉग काय होता? फाईट टॉल किंवा पिझ्झा काय होता? त्या दिवशी डायलॉग मरला तुम्ही फाईट टॉल पिझ्झा का कंचा डायलॉग विसरलो. ते डायलॉग मरलेला आहे नी. सुचला जाऊ दे डायलॉग बिलॉग. आम्ही जातो आता खाली. चिकन फ्राय बनवलेला आहे ते मी खाली होता मी. चल मी यांच्याजवळ चाललो जरा आणि इकडे आपली बाकी मंडळी या रूममध्ये बसलेली आहे. मग दाखवतो. सो इकडे आपली मानकुलीची सगळी गँग आहे. थंडी आहे ना इकडे आता. अख्खा दिवस आम्ही जेव्हा फिरत होतो आम्ही सगळ्यांनी जॅकेट्स काढलेले पण जशी जशी संध्याकाळ होत चाललेली आम्ही हिटर घालायची सुरुवात केली आणि आता थोड्या वेळात आम्ही जाऊ जेवायला. आणि जा शांत बसले थंडी लागते. तिथे जा ना याचे परत जा ना तिथे हिटर आहे ना बेडला. चला खाली येता ना आता. आमच्या 26 पोरांना तू 27 व्हायचे. हा चला बाय.